नमस्कार मंडळी. आज असा रविवार आणि आज खरी जावचो असो आम्ही तोरा काढूक भेदका घालच्यासाठी म्हाका तोरा होईयत. पण दिवसाची सुरुवात झाली ही अशी शेणी थापून घेतले सकाळी होते ते. त्यानंतर आम्ही इकडे खोप काढलेली तर त्याच्या खाली सारवचा होता तसं काय सारवून घेतले. ऊन लागला म्हणून पेप्सी आणून खालो थंडगारपैकी आणि दुपारच्या सत्रात आम्ही गेलो तोरा काढूच्यासाठी. तोरा काढूक फिरलो ती गंमत सगळी तुमका पुढे व्हिडिओमध्ये बघूक मिळतली. तर मंडळी माझ्या हातात अशी ही टोपली आणि आम्ही चाललो खोबला आणि टोपली घेऊन कैरी काढूक आणि कैरीचा लोणचा पण करूचा हा. बघूया आता किती मिळतात त्याच्यावर हा. आणि भेदका घालूची आहेत म्हाका. भेदका आता आमच्याकडच्या इकडच्या लोकांना माहीत असताना भेदका म्हणजे काय मी करते ती दाखईन मग म्हाका तुम्ही सांगा की तुमच्याकडे ते का काय म्हणतात. आणि पाठीफणच बघा कसले लागलेत भारी. कसला हो रसळा ना रसाळा त्याच्यामध्ये खूप लागलो तरी तितकं त्याच्यात ध्यान आहे. आम्ही आता चाललो मस्त बिबो होतो बिबो कितको लागलो अबो फुल्लो हा नुसतो. लगेच पहिल्या फटक्यात पिकाक झाले नसलेले म्हणजे झाला ना तयार झाले नसतले ना अजून होय तसे नरम लागणार नाही तसं अजून तरी. ठेव टोपलीत. हे असे जरा फुटतले पडले काय पण हे भेदकांका चलतं. उंच आतडे खोबला पोचनात असेच पाडा. आता ना आम्ही शोधत चाललो आमचे तर नाहीत कोणाकोणाकडे गावचे त्यांच्याकडचे गोळा करतो ह्याची काय काठी पोचना. हा या कसा आहे सर घर त्यांचे पण असत खूप उंच होते बघा. देते म्हणाला तरी सुद्धा मग काढूक नाही जमाचे. तर अजून एकाकडे त्यांनी सांगितलं नाही तर आमच्याकडे झाडा तुम्ही येऊन घेऊन जावा काढून हवे असतील तर आपण असाच उंच झाडा. पण बघू आता पाडले तसे काठेन पाडून का होईना पण कैरे काढतो ना. चला बघूया आता हडे किती गावतात. तर मंडळी आम्ही चाललो अशीच आणि तुमका गेल्या वर्षीची काजी काढणारी आजी आठवत असतात बघा. माझा व्हिडिओ खूप व्हायरल गेलो की आजी कशी वडी काढता बसणारा माणूस नाही अशी ती कामा करीत असतात. तुका दाखवते बघा. काय घे बसवत नाही तुका अजिबात मग दिवसभर आपला काय नाही काय नाही काय काय नाही काय चालू असता. काजी धरले काढल्याचे का काढताना काढला अशी पोट अशी आजी कंबार बांधून कामा करीत असतात. जाता येता दिसता तेव्हा येड्या कलमच आहेत ते लोक मारतील आपल्याला. काय नव्हतं आपण सांगायचं ना आपल्याला नाही नाही त्या काकाने सांगितलंय ना काय त्या काकाने सांगितलंय की नाही. अरे वा वर्ग्याने माझ्या काढलेलो हा मस्त हो टणक एकदम. तर मंडळी असा झाला आमच्या बाबतीत काके कळसा आणि गावाला वळसा. गेलेलो आम्ही तिकडे तर तापण झाड खूप उंच झाला आणि काही मिळणत तर मग आम्ही परत इलो आणि तुमका दाखवते आमचा घर हा बघा. कुडिये दिसतं भाताचे त्याच्या पुढे थोडे आमचा घर आणि हे आम्ही घराच्या वाटे पाटल्याला गेलो. आणि हैसर एक आंबोली हा आमका माहीत होता पण म्हटलं लागली या काय नाही लागली काय माहिती. तर हईल्यानंतर बघतो तर हैसर मस्त आंबे आहेत. तिकडचे थोडेसे पिका केलेले होते हे बघा. हे ना मस्तच होते एकदम घट्ट पण असत आणि भरपूर असत. चला हैलेच काढूया. ओहनी काढून घेतले नाही आहेत. दमाक झाला फिरान आंब्याच्या पाठसून. आमचे लागले असते तर इतकी दगदग करूची लागली नसती. आमच्याकडची आंबोली जी आहे ना ती 1 वर्ष आड लागता त्याच्यामुळे यंदा लागली नाही गेल्या वर्षी लागलेली. आणि मागे दाखवलेलं आहे ना तर छोटासाच झाड आहे त्याला जास्त आंबे नाही होते त्याच्यामुळे हे असे आमका आता शोधूचे लागतात. पण आंबो मिळालेलो असा. चला तो बघा हा बघा इथे जवळ आहे. हे बघा पाठी जावा मग दिसतो तो काट्याच्या समोर वरती. हां वरती अजून वरती दिसलो. हां
एक झाले त्याचे आंबे आणि त्या सात सव्वा करू बघा आता. हे बघ हळू 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 टोपलीत ठेवा टोपलीत ठेवा. काय करताला आता काय म्हणजे तुम्ही ती वारी आणलास मोठी एकदम वारी आ. चला ना. काही पूजा असा तीन झाले. वाह वाह वाह, इसको बोलते हैं किस्मत, इसको बोलते हैं किस्मत. आंब्यांची बारिश. आंबे 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 किती बघा आंबे आले भरपूर. आंबे किती झाले बघा. हा, आता कसं जीवाक बरा वाटला. मग अशी गेले ते नाही मिळालं म्हटल्यानंतर जरा असं वाटलेलं अरे रे काय करूया काय करूया. तर मस्त आंबे मिळालेत. आता जायचा मस्त धुवायचे आणि कापून घालायचे. तर मंडई मस्तपैकी टोपलीवर आंबे मिळाले आहेत आणि आता ह्या आंब्यांचा मी पहिला फक्त ठरवलेला भेटका करतले म्हणा, कारण माका पावसात तर गोड लोणचा करून खाऊक आवडता सुक्या भेटकाचा. पण आता हे एवढे मिळालेत तर आम्ही याचा थोडासा लोणचा पण करतलो. अर्ध्याचा लोणचा अर्ध्याची भेटका आणि मस्तपैकी काय तो काय आनंद पोटात माझ्या माईना असं झालेला हवा का. कारण एवढी शोधलो सांगून ठेवलेले नाही त्यांच्याकडे पण मिळाले नाही आंबे आणि हे अनपेक्षित आमका मिळाले. थंयसर घराच्या पाटल्याला काय व्यवस्था नाही आमका माहिती नाही. आणि दाभोलकर काका येईल तर मी मागे पण भेटला आमच्या व्हिडिओमध्ये त्यांना त्यांनी गडका आणून दिल्याने मोठीशी, त्याच्यामुळे उंच असले तरी काढून मिळालेत. तर चला जाऊया धुवूया मस्तपैकी चिरूया आणि याची करूया कापा भेटका. कुठे उडाला बघ डिंक तोंडावर. मंडळी कापूस तर घेतलंय. आता ना ह्याचे मी दोन भाग करतले. एक भाग जो तो लोणच्यासाठी आणि एक भेटका करूच्यासाठी. त्याच्यामुळे लोणच्यासाठी बरे चौकोनी फोडी काढून घेतले. भेटकांका जरा मोठे फोडी लागतात कारण ते वाळवल्यानंतर अजून असे छोटे होतात ना आवळते. त्याच्यामुळे जरा थोडेसे मोठे फोडी करूचे लागतले. आणि तरी धुताना बघलाच मगाशी मागा ना कसं होते डिंक उडालेलो. तो उडालेलो पुरं भडे उडालो आहे बघा. आणि कमाल माका माहिती नाही इतको आंब्याचो डिंक लागता. बऱ्यापैकी जखम झाल्यासारखं हे झाले. काहीच नाही एवढं लांब दिसत नाही पण जसं काजीचो डिंक लागता की नाही तसं डिंक लागला असं काय कळलं नाही. असो चिरून घेते मी पटापट आणि मग आपण मस्तपैकी ह्याचा उद्या लोणचा घालतो. आता काय मोठासा पुढे करूचा नाही. आता झाली रात्र आम्ही ठेवून दिलेलो रात्रीच म्हटला करूया. मीठ लावून ठेवतले लोणच्यात पण आपल्याला मीठ लावून ठेवचंच लागताला. तसंच आपल्या सुकवच्यासाठी पण मीठ लावून ठेवतात. तर मग सगळेच आता मी चिरतले आणि सगळ्याकच मीठ घालून ठेवतले आणि उद्या सकाळी सुकत घालतले भेटकाचे. आणि लोणच्याचे जे असतात ना त्याची पुढची प्रक्रिया काय म्हणजे मसाला वगैरे लावून तेल गरम करून वगैरे का सगळं आम्ही उद्या करतो. आता घालूया मीठ. भरपूरसं मीठ लावा. आपलं मीठ लावून झालेलं आहे. आता हे आपण टाकून ठेवून द्यायचं. उद्या सकाळी काढायचं. शुभरात्री. भेटूया सकाळी. मंडळी एकत्रच मीठ लावलेलं आहे मी. पोळी काय जास्त लहान मोठे काय वेगवेगळे केलंय नाही करत बसलेच नाही. म्हटलेलं आहे वेगळे करीन पण मीडियम साईजचेच केलं आहे. आणि ह्याचा हा ना ते लोणच्यासाठी मी थोडा बाजूक काढतोय कोरडेवाले चाळणीत घालून आणि बाकीचे सगळे मी सुकट टाकतले. या लोणचा बस आहेत एकदा लोणचा ठेवून आणि एका काढूया पाणी सुकल लागेल. लोणच्याची बरणी धुवून ठेवलंय सुकवून मस्तपैकी. त्याच्यात आपल्याला लोणचा घालायचा.
आता हे मस्तपैकी 4-5 दिवस सुकवायचे आणि मग त्याचा लोणचा कसा करतले ना काम तुमका मी पुढच्या भागात दाखवतो. आता आपण करतले तर लोणचं बरं दाखवतो. चला चला काय बरणी घेतो बरणीत आपल्या टेकडी घालूच. चला ह्यात तेल तापत ठेवूया आपल्याला लागताला त्याच्यासाठी. तर मंडळी मी आणलाय मसालो सुहानाचो लोणच्याचो मसालो. बरेचदा मी बेडेकर आणते पण माका इथे हे सुहानाचोच मिळालं त्याच्यामुळे तोच घेते. ह्याच्यात ना सगळं असता काय ती जी डाळ घेतली ना मोहरीची ती पण असता पण ती थोडी कमी असता म्हणून आपण ती तेलात घालतो. त्याच्यात मसाला मी घालून घेते. तो साधारण मला वाटतं 1 किलोसाठी होय 1 किलो कच्चे आंबे बघी आधी लावून घेऊया थोडं थोडं. ते एकदम घातलं तर खूप जाईल. मसाला लावलेला आता आपण ह्यो बरणीत भरून ठेवतलो आणि तापत ठेवलेला तेल आता थंड झाल्यानंतर ह्याच्यात ओततो. तर बरणी तयार झाली आहे. आता फक्त शेवटचा काम राहिला तेल थंड करून ह्याच्यात ओतायचा. तर आपण थोड्या वेळ निघतो कारण तेल थंड होत वेळ लागतो ना तोपर्यंत हे असं झाकून ठेवूया. तेल तापला त्याच्यात डाळ मी टाकून घेते. उतरवूया खाली कारण डाळ पूर्ण ती ह्या झाली. आता या थंड होईपर्यंत वाट बघायची. तर मंडळी तेल आपला थंड झाला व्यवस्थित पूर्ण. आता आपण ह्याच्यात ओतायचं. काळा लागतं ना हाताक. ते पूर्ण ते पोळी तेलात बुडावे आणि एका हातात टाकून ठेवायचा. साधारण महिन्याभरात लगेच मुरता या लोणचा. आणि पावसात खाऊ तर इतक्या मस्त लागता. अशा प्रकारे आपला लोणचा करून झालेला असा. तुम्ही म्हणशात भेदका की दाखवलंच नाही तर भेदका सुकाक साधारण 4 ते 5 दिवस लागतं ते. ती सुकल्यानंतर त्याचा लोणचा कसा करतात जा की मी पावसासाठी दाखवून ठेवतले पण तुमका लोणचा कसा करतात तर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतले. तोपर्यंत या सगळ्या व्हिडिओसाठी पूर्ण ब्रह्म बघत राहा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.